एकीकडे उन्हामुळे जीवाची लाही लाही होत असताना कलेचे कोट थंडक देणारी ही झकास रेसिपी बनवूयात. चला बनवूयात कैरीचं पन्हा. निसर्गाची देणगी असलेले आपल्या सगळ्यांचे आवडते फेवरेट असे आंबे जे उन्हाळ्यात येतात आणि ह्या कैऱ्या ज्या पन्ह्यासाठी येताना दोन महत्त्वाची टेस्ट. एक म्हणजे यात अशा पद्धतीत सुरी घालून बघायचं जेणेकरून यात कोय नसली पाहिजे, कारण बाठाचाच आंबा आपल्याला पन्ह्यासाठी घ्यायचा. आणि दुसरा म्हणजे तो आंबट असला पाहिजे, तरच पण चटपटीत गोड आंबट होतं. आणि त्यानंतर ह्याचं तोंड जे आहे अशा पद्धतीत खोलवर कापून घ्यायचं ज्यामुळे चीक जाईल. आंबे अशा पद्धतीत सोडूनच उकडावे, कारण सालासहित उकडले की नंतर साफ करायला उगीच कष्ट पडतात. यानंतर यात 1.5 पेला छानपैकी पाणी घालायचं आणि मस्त 3 शिट्यांमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. 3 शिट्या झाल्या की 5 मिनिटांसाठी बारीक करायचं आहे आणि मग गॅस बंद केल्यावर तो निवला कुकर की मग खोलून बघायचा की आपल्या कैऱ्या कशा झाल्या आहेत. तर ह्या अशा चटपटीत अशा आमसूळ कैऱ्या असताना की आंबट गोड चटपटीत असं त्याचं पन्ह होतं. हा सगळा गर आहे हा अशा पद्धतीत व्यवस्थित काढून घ्यायचा. कैऱ्या अशा अगदी स्वच्छ करून घ्यायच्या आणि खाऊन घ्यायचा व्यवस्थित. असा गर सगळा एकत्र करायचा आहे. बाठे बाजूला काढून घ्यायचे. बघा अगदी स्वच्छ करून घेतलेत. या कैऱ्या मस्त आंबट असल्यामुळे ह्याला आपल्याला जेवढ्याच तेवढं प्रमाण लागणार आहे. 1 किलोच्या प्रमाणामध्ये आपल्याला अर्धा किलो गूळ, अर्धा किलो साखर घ्यायची आहे. पण टाकताना गूळ आधी टाकून घ्यायचं आहे आणि साखर अर्धीच टाकली आहे. नंतर आपण चव टेस्ट करून त्याप्रमाणे साखर वाढवूया. आता त्यात मीठ घालायचे चवीप्रमाणे आणि 1 ते 1.5 चमची वेलची पावडर टाकायची. 10 ते 15 मिनिटासाठी याला बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून साखर गूळ सगळं विरघळून जाईल. आणि त्यानंतर आपण ह्याला दळून घ्यायचं आहे. तुम्ही हे मिक्सरमध्ये करू शकता किंवा हँड मिक्सरने सुद्धा करू शकता. याचा रंग थोडा फिक्का आहे त्यामुळे यात मी जिलेबीचा रंग टाकलेला आहे. टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही टाकावा असं वाटला तरीही चालेल. आता हे टेस्ट करून बघायचं आहे. कैरी खरोखरच आंबट असल्यामुळे आपल्याला साखर घालावी लागणारच आहे. तर असं साखर टाकून मस्तपैकी घट्ट सर दळून घ्यायचं आहे आणि हे असं जाड जाड घट्ट एखाद्या स्वच्छ कंटेनरमध्ये प्लास्टिकच्या किंवा काचेच्या भरून ठेवायचं आहे. सगळं आपण अशा पद्धतीत दळून घेऊयात आणि साखर ॲड करूयात. म्हणजे तब्बल आपल्याला जेवढ्याच तेवढं 900 ग्रॅम ते 1 किलोच्या आसपास साखर आणि गूळ लागलेलं आहे. अर्धा गूळ आणि अर्ध साखर. गूळ नक्की टाका, खूप छान टेस्ट येते. आणि अशा पद्धतीत कंटेनरमध्ये भरून तुम्ही हे 10-15 दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. खरं तर तितक्या दिवस राहतच नाही, कारण त्या आधीच संपून जातं. बघा ना, असं मस्तपैकी थंडगार पाणी घालायचं, पण जास्त पांचट नाही करायचं. थोडंसं असं घट्टसर आणि जाड मस्त लागतं. चिअर्स. नक्की ट्राय करा ह्या अशा पद्धतीतलं पण, कारण हे म्हणतात ना थंड थंड कूल कूल किंवा कलेची को ठंडक मिल जाय. हा ठंडक एक्सपिरियन्स करण्यासाठी नक्की या पद्धतीतलं साधं सोपं आणि झटपट होणारं चटपटीतपणा करून बघा आणि मला नक्की कळवा तुमचं पण कसं होतंय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.